सोडलं. 2006ला LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर सोडलं. 2007ला परत समाज कल्याण खात्यात इन्स्पेक्टर झालो, तेही सोडून दिलं. 2008ला इरिगेशनमध्ये वरिष्ठ सहाय्यक झालो, तेही सोडून दिलं. म्हणजे आई माझ्या डोक्यात कुठनं तरी हिंमत येऊन गेली होती, जाऊ दे, होईल ते होईल, मात करू, असं प्रत्येक वेळेस वाटायचं. किंबहुना मला माझे बरेच मित्र म्हणायचे, लई मात करतोय, चांगलं नाही होणार. मी म्हणायचं, मात तेच करतात ज्यांच्यात हिंमत असते. आणि परत मी एकट्यात गेलो का विचार करायचो, जर हे फिरलं आणि आपल्यात घुसलं तर काहीच खरं नाही. कारण काय सांगता येतो, हा सगळा जुगारच. तरी पण करावी म्हटलं हिंमत. 2005 नंतर घरी जाणं बंदच झालं होतं. तरी पण मी 6 महिन्यात एकदा जायची डेअरिंग करायचोच. कारण घरच्यांची आठवण यायची मला थोडीफार. सण सूद वगैरे असा काही प्रकाराला मी जायचो नाही. दिवाळी, होळी, दसरा, आंबे, जांभ, करवंद याचा काहीच संबंध नव्हता माझ्या जीवनाशी. तरी पण 6 महिन्यात एकदा घरी गेलो की आता पोरगा एवढ्या 6 महिने घरी येत नाही म्हणजे नातेवाईक आणि आजूबाजूच्या समाजाला किती काळजी. त्यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केला, हा का घरी येत नसावा, का घरी येत नसावा. आणि मग त्यांनी त्यातनं एक कन्क्लुजन केलं की याने तिकडंच लव्ह मॅरेज केलंय म्हणून हा घरी येत नाही. म्हटलं अरे बापरे, म्हटलं आपलं लग्नही लावून टाकलं आता यांनी पाहता पाहता. आणि मी यायचो का नाही, सिन्नर ते पुणे 109 रुपये तिकीट होतं आणि 218 रुपयामध्ये 4-5 दिवस निघायचे माझे. म्हणून मी घरी यायचो नाही. आणि घरी आलो, घरात पिशवी ठेवली, थोडंसं जेवलो का लगेच भांडायला सुरुवात आपल्या घरच्यांची आपल्याशी. दुसऱ्या दिवशी सकाळी 6च्या गाडीनं परत रिटर्न. मग कशाला जायचं म्हटलं. 2005 नंतर मी कधीच दिवसा गावात जायचो नाही. त्याचं कारण असं होतं, गावात गेलो का स्टँडवर कोणीतरी 4-5 जण 7वी 8वी शिकलेले उभे असायचे. इकडे रे, तू नक्की काय करतोय ते मला जरा समजून सांगतो का. आता तो 8वी शिकलेला, मी 17वी शिकलेलो, त्याला काय करतोय ते कसं समजून सांगायचं बा. नंतर काही वडिलांचे जे तथाकथित क्लासमेट होते आणि माझ्या वडिलांपेक्षा ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं होतं 6वी 7वी वगैरे, ते मग मला बोलवायचे, बाल झाला का तुझा डॉक्टरचा कोर्स कंप्लीट. आता मी डॉक्टरचा कोर्स करतच नाही तर तो कंप्लीट कसा काय होईल. दुसरे काही म्हणायला लागले, पोरगा आधी हुशार होता, चांगला कंपनीत काम करत होता, पण नंतर केस फेल गेली. केस फेल गेली म्हणजे हा एखाद्या लॅबमध्ये माझ्यावर रिसर्च करत होता आणि 2 वर्षानं त्याचा रिझल्ट आला आणि मग त्याला समजलं की केस फेल गेली. असं म्हटल्यानंतर मला स्वतःला बऱ्याच खूप वाईट वाटायचं. आणि वाईट एवढं वाटायचं की असं वाटायचं आपलं खरोखर काहीतरी चुकत असेल. नंतर काही नातेवाईकाजवळचे 500 यायचे आणि घरी येऊन सांगायचे, आमच्या गावात शेजारचा एक पोरगा करत होता, काय म्हणताय ते फौजदार का त्याचा अभ्यास, शेवटी तो वेळा झाला. असं म्हटले का माझ्या म्हाताऱ्याला माझं काही टेन्शन नव्हतं. कारण त्यांना माहित होतं की पोरगं विचित्र आहे, कुठे गेलं तरी वेडं व्हायचं नाही. पण माझ्या आजीला माझी प्रचंड काळजी असायची. ती लगेच कोणाला तरी 1 रुपया द्यायची, भाऊ त्याला फोन करून पाय ना तो बरा आहे का. मग लगेच मला कोणतरी फोन करतं, काय बरं आहे का, काय म्हणतोय, अभ्यास व्यवस्थित आहे सगळं. मग मी म्हणायचो व्यवस्थित आहे, मला कुठं कळत आहे आपली रेंज चेक करू राहिले म्हणून. मग मी 6 महिन्यानं घरी आलो का मग मला माझी लहान बहीण सांगायची, तेव्हा फोन केलता ना, तेव्हा आम्ही तू येडा झालाय का नाही चेक करायला फोन केला होता. म्हणजे जवळपास एवढी वाईट परिस्थिती होऊन गेली होती. आणि मागच्या वर्षी काय झालं, सुदैवानं मी डेप्युटी कलेक्टर किंवा MPSC ज्याला म्हणतात आणि कलेक्टर किंवा UPSC ज्याला म्हणतात त्या दोन्हींच्या इंटरव्ह्यूला पास झालो म्हणजे लगेच गावाकडे माझ्या नाशिक जिल्ह्यात माझा सगळीकडे सेन्सेक्स वाढून गेला. आता कदाचित दोन्ही परीक्षा पास झालाय म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी लागणारच. आणि सगळे माझ्या जातीचे प्रतिष्ठित जे तथाकथित होते वंजारी समाजाचे ते सगळे माझ्या घरी यायला लागले. लगेच चलपाटी मारायला सुरुवात झाली, काय पाहिजे ते तुला देऊन टाकतो, गाडी बिडी वगैरे, पण लग्न करून घे. पण पुन्हा मला समाज सुधारणेचा झटका आला. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं रिझल्ट लागेपर्यंत वाट पाहू म्हटलं. कारण जर नापास झालो तर समजेल तरी खरे माणसं कोण आहे किंवा संकटात कोण उभं राहतं. आणि त्यांच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने मी खरोखर नापास झालो. दुसऱ्या दिवसापासून सगळे गायब झाले. मी पूर्व परीक्षा दिली 17 मेला आणि म्हटलं हे जरी गायब झाले असेल तरी आपण का सोडावे. कारण त्यांचे फोन नंबर वगैरे सगळ्यांचे होते. म्हणून मी 18 तारखेपासून लगेच सुरुवात केली. मी स्वतःच आदल्या दिवशी फोन करायचो, मी भरतचा भाऊ बोलतोय, त्याला उद्या पाठवून देतो. आणि मी स्वतःच दुसऱ्या दिवसा काय जायचो. काल माझ्या भावाने फोन केला होता, मी पाहायला आलो पोरगी. पोरीचा बाप लगेच सांगायचा, आता तिला 8वा गुरु चालू आहे, पुढच्या वर्षी पाहू ना. हा तोच माणूस की जो 15 दिवसापूर्वी अक्षरशः नाक घासत होता. त्यातनं मला समजलं की म्हटलं जगात माणसाला काहीच किंमत नाही भाऊ म्हटलं.
मला स्वतःलाही माहीत होतं की म्हटलं यावर्षी जो माणूस इंटरव्ह्यूला पोचतोय तो माणूस पुढच्या वर्षी काहीतरी चमत्कार घडवलंच, आज जरी वेळा असला तरी. म्हणून म्हटलं एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये जो कोणीतरी आपल्याला पोरगी देईल त्याच्या पोरीशी लग्न करू. कुणी असू द्या म्हटलं, तो पोरगी 10वी नापास असू द्या नाही तर 17वी पास असू द्या, म्हटलं काय असेल ते असेल तिच्याशी लग्न करू. आणि एकदम जोरात शोध घ्यायला सुरुवात केली. पण 10वी नापास पण लवकर भेटणारच मला. मग शेवटी माझा आनंद नागरे नावाचा एक मित्र होता, तो स्वतः MBBS झालेला होता आणि त्यानं मला 10-15 वर्षापासून तो ओळखत होता. त्याला माहीत होतं की काही झालं तरी वाया जाणार नाही, म्हणून त्यानं स्वतः जरा डेअरिंग केली आणि त्याची स्वतःची बहीण डॉक्टर होती, तिच्यासाठी मला विचारलं. मी त्या पोरीला 7वी-8वी पासून पाहिलेलं होतं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. हुंडा बिंडा काही 1 रुपया नको, हुंडा नको, म्हणजे पोरीच्या अंगावर 25 तोळे घाल अशातलाही भाग नाही. फक्त म्हटलं 4 ग्रामचं मंगळसूत्र घाला, मला 1 रुपया देऊ नका. आणि तेव्हाच म्हटलं पुढच्या वर्षी 30 मे 2010ला लग्न करायचं. का? कारण मे महिन्याच्या 2010च्या मेच्या पहिल्या आठवड्यात माझा रिझल्ट लागेल आणि पुढच्या 25 दिवसात जर कदाचित माझी नैतिकता फिरली तर त्याची काय गॅरंटी, शेवटी माणूसच. मी पण माणूसच आहे म्हटलं, कदाचित जर फिरलो तर त्यापेक्षा आधीच तारीख फिक्स करून ठेवू म्हटलं. म्हणून तेव्हाच तारीख बिरीख फिक्स करून ठेवली आणि यावर्षी 30 मेला लग्न केलं. आता यामधल्या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याचदा खूप सारे प्रॉब्लेम आले. 2005 नंतर मला घरून 1 रुपया मिळायचा नाही. मला भरपूर सारे जॉब मिळायचे पण मी ते करायचो नाही. पण मला एक गोष्ट तेव्हापासून समजत गेली, जगात जर चांगलं वागलं तर चांगले माणसं आपल्याला सगळीकडे भेटत जातात. मी स्वतः थोडासा जास्त शहाणा होतो. कोणी जर माणसानं समोरच्या सल्ला दिला ना, UPSC करताना बी बाळ हा ऑप्शनल घे, मी म्हणायचं तुला काय नाही, माझं मी पाहून घेईल. कारण कॉन्फिडन्स वाढतो ना माणसाचा एखादा काम लागल्यानंतर. तसा जयपाल कांबळे नावाचा माझा एक मित्र होता, तो मला प्रत्येक वेळेस सांगायचा पाली लिटरेचर घे. मी म्हणायचो सर माझं मी पाहून घेईल. आणि पहिल्यांदा 2006ला मी हिस्ट्री आणि जिओग्राफी घेऊन मेन्स दिली, तेव्हा त्यांनी बरीच रिक्वेस्ट केली पाली घे, पण मी नापास झालो. पुढच्या वर्षी त्यांनी मला परत सल्ला दिला हा विषय घे. पुन्हा मी म्हटलो कशाला याचं ऐकून आपलं नाक घासायचं. पुन्हा मी नापास झालो. पण 3ऱ्या वर्षी म्हटलं मोठी माणसं ही काय फक्त उन्हानं मोठी झालेली नसतात, तर त्यांना थोडीशी अक्कल असते, आपण काही लई शहाणे नाही म्हटलं. त्याच्यामुळे यावर्षी त्यांचं ऐकू. आणि त्या वर्षी त्यांचं ऐकलं, मी चक्क इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो आणि त्याच्या पुढच्या वर्षी तर सिलेक्शनच झालं. म्हणजे आपण बऱ्याचदा जे म्हणतो ना माझं मी पाहून घेईन, तो काय लई शहाणा लागून गेलाय का मला सांगणारा, मला काय गरज आहे मार्गदर्शकाची, हे सगळे रुबाब ठोकून मी बसलेलो आहे स्वतः. आणि कदाचित हे रुबाब मी जर ठोकले नसते तर मी 2 वर्षापूर्वीच IAS किंवा IPS झालो असतो.